यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं प्रिया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम नवनीरद सम नवनीता प्रिया
जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. धर्म तो न कळे काय झाके डोळे. धर्म तो न कळे काय झाके डोळे. धर्म तो न कळे काय झाके डोळे. भ्रमरे या कामे कैसे नेदी असे बरमे. जीव भ्रमरे या कामे कैसे नेदी कळे बरमे. धर्म तो न कळे काय झाके हरे डोळे. विषयांचा माज नेदी करू नेदी लाज. विषयांचा माज नेदी करू नेदी लाज. तुका म्हणे लांसी माया नाचविते कैसे. तुका म्हणे लांसी माया नाचविते कैसे. माया नाचविते कैसे. धर्म तो न कळे काय झाके हरे डोळे. धर्म तो न कळे. धर्म तो न कळे. धर्म तो न कळे काय झाके हरे डोळे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. संभवामि युगे युगे. सज्जन हो, प्रसंग असा आहे
महाभारतामधलं युद्ध सुरू झालंय. कौरव आणि पांडवांचं सैन्य दोन्ही एकमेकांच्या समोर आली आहेत. आणि अशा वेळी दोन्ही सैन्यामध्ये धुवाधार युद्ध सुरू आहे. बघता 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 अर्जुनाने बाणांची सिद्धता केली आहे. आणि बाणांची सिद्धता करता करता अर्जुनाचं समोर लक्ष गेलं आणि बघतो तर काय, कर्ण स्वतः रथाचं चाक, जे कर्णाचं रथाचं चाक आहे ते जमिनीमध्ये गुंतलंय. ते काढण्यासाठी कर्ण स्वतः रथामधून खाली उतरलाय आणि ते जमिनीतून चाक बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याची ही परिस्थिती समोरून अर्जुन बघतोय. आणि तरी सुद्धा अर्जुनाने बाणाची सिद्धता केली म्हटल्यावर कर्ण बोलू लागला, रथचक्र उद्धरू दे, रथचक्र उद्धरू दे. अर्जुना, माझं रथाचं चाक जमिनीमध्ये गुंतलंय. रथचक्र उद्धरू दे, श्रुतिशास्त्रज्ञा महारथा कुलजा. साधून मारिती अरिला, साधून मारिती अरिला. सुतपुत्रा अद्रुत व्याकुल जा. राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम राम. अर्जुना, मी रथावरून खाली उतरलोय, धर्माने युद्ध कर. सज्जन हो, यास्त शब्दांची सारथ्य करत असलेला कृष्ण वाट बघतोय. सूतपुत्रा, आता बरा तुला आठवला रे धर्म. कपटाने ह्या पांडवांना तू द्यूत खेळायला बोलवलंस, कपटाने त्यांना त्यातून हरवलंस, द्रौपदी मातेंवर कठीण प्रसंग ओढवला, तेव्हा कुठे रे गेला होता सूतपुत्र तुझा धर्म. युद्धामध्ये अभिमन्यूला एकत्र येऊन ठार केलं, तेव्हा कुठे रे गेला होता तुझा धर्म. सूतपुत्रा, आयुष्यभर तू अधर्माने वागलास, त्यामुळे तुला आज मरण सुद्धा हे अधर्मानेच येतोय. अर्जुना, अरे बघतोस काय, बाणांची सिद्धता कर, बाण सोड. सारथ्य करत असलेल्या कृष्णाच्या सांगण्यावरून मंडळी अर्जुनाने बाण सोडला आणि त्याच ठिकाणी कर्णाचा मृत्यू झाला. ह्याच्यातून सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, जन्मापासून कर्णाने संगती पकडली ती कौरवांची आणि त्यांच्या संगतीमध्ये राहून तो आयुष्यभर अधर्माने वागला, त्यामुळे त्याला मरण सुद्धा हे अधर्मानेच आलं. म्हणून आज निरूपणासाठी घेतलेल्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, ज्यांनी त्यांच्या हातातल्या झांज चिपळीवर गळ्यातल्या तंबोरीच्या तारेवर पांडुरंगाचंच गुणगान केलं, असे हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांचं वर्णन करताना मोरोपंत काय सांगतायत, मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणो नये वाणी, नेले जडवैकुंठी, नेले जडवैकुंठी. विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी, राम राम हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघोत्तम राम 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 हरे हरे राम राम. सर्व संतांनी ज्यांना मुकुटमणी मानलं असे हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आज निरूपणाच्या अभंगामध्ये त्या धर्माचं महत्व सांगताना, तुम्हा आम्हाला उपदेश करताना आज काय सांगतायत, धर्म तो नकळे काय झाकियले डोळे, धर्म तो
नकळे काय झाकियले डोळे. धर्म समजत नसेल तर मुळात धर्म म्हणजे काय हेच तर आधी समजून घेऊया. मुळात धर्म म्हटलं की सर्वसामान्य लोकांच्या समोर काय उभं राहतं? धर्म म्हटलं हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध अशा अनेक संकल्पना आपल्यासमोर, असे अनेक शब्द आपल्याला पटापट आठवतात. पण मुळात धर्म म्हणजे इथे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना काय अपेक्षित आहे? धर्म म्हणजे नॉट रिलिजन, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे ड्युटी. हा धर्माचा अर्थ इथे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. पण मुळात आपण असं वागतो का? तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य धर्म म्हणताना त्या धर्माचं कर्तव्य आपण बजावतो का? काय करतो? माऊली सुद्धा आपल्याला हेच सांगतायत, देखा स्वधर्माते भजाल, देखा स्वधर्माते भजाल, तरी हा कामधेनु होईल, नग मग प्रजाहीन सांडिल तुमते कदा. माऊली सुद्धा आपल्याला हेच सांगतायत, देखा स्वधर्माते भजाल. तुम्ही जर का त्या स्वधर्माला आपलंसं केलं, त्या स्वधर्माला आपल्या जवळ केलं, तर तो सुद्धा तुमची कामधेनूप्रमाणे पाठराखण करेल. पण जर का त्या धर्माला तुम्ही बाजूला सोडून दिलं, त्याच्यापासून तुम्ही दूर झालात, मग त्या धर्माने तुमचा हात कधी सोडून दिलाय हे तुमचं तुम्हालाही समजणार नाही. म्हणून धर्म महत्वाचा आहे, म्हणून धर्माला आपलंसं करा. पण मुळात आपण धर्माने वागतो का? धर्माने वागणं, त्या स्वधर्माचरणाचं आचरण आपण करतो का? या माऊलींच्या ओवीमध्ये स्वधर्म असाही शब्द आलाय. स्वधर्म म्हणजे काय? प्रत्येक मनुष्य जो जन्माला आलाय त्याला स्वतःचा असा एक धर्म आहे, तो झाला स्वधर्म. म्हणजे काय? मी जर का गृहिणी आहे तर घरामध्ये योग्य स्वयंपाक करणं, स्वयंपाकाची सिद्धता करणं हा झाला माझा स्वधर्म. हे पेटीवाले दादा जर का ऑर्गनवर बसले आहेत तर ऑर्गनची उत्तम साथ करणं हा झाला त्यांचा स्वधर्म. प्रत्येक मनुष्याला जीवनामध्ये स्वधर्म दिलेले आहेत, त्या स्वधर्माचं पालन करणं म्हणजेच आपण धर्माला जवळ करण्यासारखं आहे. मग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना धर्म म्हणजे काय? तर आपण ज्या कुळामध्ये, ज्या वंशामध्ये जन्माला आलोय त्या त्या वंशाचे, त्या त्या पंथाचे काही विशिष्ट नियम असतात. त्या नियमांचं अवलंबन, त्या नियमांचं पालन आयुष्यभर करणं म्हणजेच तर मंडळी धर्माने वागणं आलं. मग हे धर्माचं पालन तुम्ही आम्ही सर्वजण सामान्य लोक करतो का? एक उपनिषदामध्ये एक बोलकी कथा आली. एकदा काय झालं, ह्या शरीराच्या सगळ्या अवयवांमध्ये भांडण निर्माण झालं. प्रत्येक अवयव म्हणू लागला की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. कान म्हणू लागले, तू कसला श्रेष्ठ, मी श्रेष्ठ आहे. या सगळ्या अवयवांचं भांडण एवढं टोकाला गेलं की ते सगळे अवयव एकत्र मिळून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेवाने प्रत्येकाचं म्हणणं शांतपणे ऐकलं. तुम्हाला समजत नाहीये ना एकमेकांना की तुमच्यामधलं कोण श्रेष्ठ? मी एक युक्ती सांगतो. ब्रह्मदेवांनी प्रत्येकाला ती युक्ती सांगितली आणि सांगितलं, एक काम करा, प्रत्येक अवयवाने एक एक दिवस रजेवर जा, म्हणजे तुमचं तुम्हालाच समजेल की कोण श्रेष्ठ आहे ते. झालं. पहिला नंबर डोळ्यांनी लावला. डोळे म्हणाले, पहिला मी रजेवर जाणार, म्हणून डोळे रजेवर गेले. डोळे रजेवर गेले म्हणून शरीराची बाकी कामं चालूच होती. फक्त दूरचित्रवाणी, संगणकाची जी काही कामं होती, बघण्याची जी काही कामं होती, काही काळ बंद झाली. दुसरा दिवस उजाडला. कान म्हणू लागले, तुझं रजेवर जाऊन झालं ना,
आता मी रजेवर जाणार म्हणून कान रजेवर गेले. कान रजेवर गेल्यानंतर रेडिओवरचे कार्यक्रम, वेगवेगळ्या मैफिली ऐकण्याची शक्ती शरीराकडे नव्हती. ते थोडेसे बंद पडले, पण शरीराचे बाकी व्यवहार चालूच होते. बघता बघता शेवटी पाय म्हणाले, आता मी रजेवर जातो म्हणून पाय रजेवर गेले. म्हणून शरीराची दळणवळणाची, वाहतुकीची जी काही कामं होती ती बंद पडली, पण बाकी कामं शरीराची सुरू होती. बघता 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 सगळ्या अवयवांचं एक एक दिवस रजेवर जाणं झालं. शेवटी प्राण म्हणाले, आता तुमचं सगळ्यांचं रजेवर जाणं झालं ना, आता मीच स्वतः रजेवर जातो. जेव्हा प्राणांनी अशी भाषा काढल्यानंतर सगळ्या अवयवांच्या लक्षात आलं, आपण श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणतोय ना, तर नाही, आपल्याला चालवणारा कोण आहे, तर आपला हा प्राण. त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनामध्ये, तो समाजामध्ये जे जीवन जगत असतो, ते जीवन जगत असताना धर्म हा मानवी जीवनाचा प्राण झालाय. म्हणून त्या धर्माला आपलंसं करा, धर्माने वागा, हाच आशय संत श्रेष्ठ तुकाराम तुम्हा आम्हाला देताय. सुभाषितकार सुद्धा सांगतात, आहार निद्रा भय मैथुनञ्च, आहार निद्रा भय मैथुनञ्च, आहार निद्रा भय मैथुनञ्च. साहार निद्रा भय मैथुनञ्च, सामान्यमेतत् पशुभिः नराणां, सामान्यमेतत् पशुभिः नराणां, धर्मेण हीनां विशेषो एका, धर्मेण हीनां विशेषेको एका, धर्मेण हीना पशुभिः समाना, धर्मेण हीना पशुभिः समाना. आहार निद्रा भय मैथुनञ्च, आहार निद्रा भय मैथुनञ्च. सज्जन हो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ह्या सुभाषितामध्ये सुद्धा सुभाषितकार आपल्याला काय सांगताय, आहार निद्रा भय मैथुनञ्च. आहार, रोजची झोप, प्रजेची निर्मिती, हे सगळं काही पशुचं आणि आपल्या सामान्य मानवाचं हे सारखंच आहे. पण मानव पशुपेक्षा वेगळा का निर्माण झालाय, का वेगळा होतो, तर तो आचरण करत असलेल्या धर्मामुळे. धर्म ही एक संज्ञा फक्त मानवाकडे आहे, ती पशूंकडे नाही. त्या धर्मामुळे पशु हा मानवापासून वेगळा होतो. अहो, त्या सगळ्या प्राण्यांना सुद्धा समजतं. प्रत्येक प्राण्याचा एक एक गुणधर्म आहे. धर्म याचा अजून एक अर्थ आपण गुणधर्म असा सुद्धा घेऊ शकतो. गुणधर्म म्हणजे काय, सोप्याच शब्दात सांगायचं झालं तर फिजिक्समध्ये काय म्हणतो, प्रॉपर्टी. प्रत्येक मटेरियल हॅज इट्स ओन प्रॉपर्टी. त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याचा एक गुणधर्म असतो, म्हणजेच एक स्वभाव असतो. हरिण कधी मांसाहार खाईल का, नाही, ते हिरवी पानं, हिरवी झाडांची पानच खाणार. त्याचप्रमाणे मानवाकडे सुद्धा स्वतःचा असा धर्म आहे, स्वतःची अशी कर्तव्य आहेत. त्या कर्तव्यांचं पालन ह्या मनुष्याने केलं पाहिजे. पण तसं घडतंय का? तसं जर का घडत असतं तर केरला स्टोरी, काश्मीर फाईल्स सारखे पिक्चर निर्माणच झाले नसते. म्हणून या धर्माला फार महत्वाचं आहे. धर्मो एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षितः, तस्मात् धर्मो न हन्तव्यो, मानो धर्मो हतो वधेत्.
सुभाषितकार काय सांगतायत, बा मनुष्य प्राण्या, जर का तू धर्माचं आचरण केलंस, त्या धर्माला जवळ केलंस, तर धर्मही तुझं रक्षण करेल. पण त्या धर्माला जर का तू सोडून दिलंस, तर तोही तुला सोडून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धर्म महत्वाचा आहे. मग एवढा वेळ जर का धर्म महत्वाचा आहे, धर्म महत्वाचा आहे, पण आधुनिक कवी काय सांगतायत? बघायला गेलं तर धर्म म्हणजे द युनिव्हर्सल लॉ ऑफ युनिव्हर्स, विश्वाचे शाश्वत नियम. थोडक्यात सांगायचं झालं, बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की धर्म म्हणजे रिलिजन, पण रिलिजन म्हणजे पंथ, जे पृथ्वी तलावर अनेक आहेत. धर्म आणि पंथामध्ये फरक काय? तर धर्म हा जेव्हापासून मानवाची निर्मिती झाली आहे तेव्हापासून तो सनातन वैदिक हिंदू धर्म चालत आलेला आहे. पण पंथ म्हणजे काय? तर प्रत्येक पंथाला एक त्याचा त्याचा संस्थापक आहे. त्या संस्थापकाने पंथाची निर्मिती केली आहे. पण धर्माचं असं आहे का? अहो मंडळी, या धर्माला इंग्रजीमध्ये दुसरा शब्द नाही, म्हणून तर इंग्रजी शब्दकोशामध्ये सुद्धा धर्म, DHARMA, धर्मा हा त्यांना शब्द इंट्रोड्यूस करायला लागला. एवढा हा आपला वैश्विक हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. मग या धर्माचं पालन करण्यासाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगताय, मुळात धर्म हा हल्ली शब्द साधा उच्चारण सुद्धा कठीण झालंय. धर्म म्हटलं की आपल्यासमोर वेगवेगळी परिस्थिती निर्माण राहते. रशिया युक्रेनची काय परिस्थिती आहे तुम्ही सर्वजण डोळ्याने आपण बघतोय. मग ह्या सगळ्यापासून आपल्या भारताला जर का दूर ठेवायचं असेल तर त्या धर्मासाठी तरी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि एकत्र येऊन माझ्या भारतातला हिंदू धर्म आम्हाला टिकवायचा आहे, यासाठी तरी एकत्र येण्याची आत्ता काळाची गरज आहे. नाहीतर रशिया युक्रेन सारखी परिस्थिती आपल्यावर कधी येईल याची शाश्वती तुम्हा आम्हाला सुद्धा नाहीये. म्हणून धर्म महत्वाचा आहे. आधुनिक कवी सुद्धा आपल्याला हेच सांगतायत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. म्हणून हा धर्म निश्रेयस आहे, नित्य नवा आहे आणि अभ्युदय आहे. म्हणजे या लोकातही इहलोकी आणि परलोकी आपल्याला उन्नती प्राप्ती करून देणारा आहे. म्हणून धर्म महत्वाचा आहे. म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आज निरूपणाच्या अभंगामध्ये उपदेश देताना काय सांगतायत, धर्म तो न कळे काय झाकीयले डोळे. बा मनुष्य प्राण्या, जर का तुला धर्म समजत नाहीये का, तुझ्या डोळ्यावर झापडं घालून घेतलीयस का, तर तसं करू नकोस. विषयांचा माज काय करू नेतील आज. शब्द रूप स्पर्श रस गंध या सगळ्यामुळे तुला माज निर्माण झालाय का, तर तो माज बाजूला काढून खरा धर्म काय आहे तो धर्म समजून घे. तुका म्हणे लांसी माया नाचविते कैसी. लांसी म्हणजे काय? चेटकीण. ती मायारूपी चेटकीण धर्म न समजल्यामुळे तुम्हा आम्हाला नाचवते. तर तसं न करता त्या धर्माला ओळख, धर्म म्हणजे ते समजून घ्या आणि त्या धर्माचं आचरण करा. हाच आशय
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पूर्वरंगामध्ये देत आहेत. काय देत आहेत? धर्माचं आचरण करा, त्या धर्माला आपलंसं करा. हेच तर आज ते निरूपणाच्या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला सांगताय. धर्म तो न कळे काय झाकिले डोळे, धर्म तो न कळे काय झाकिले डोळे. तुका म्हणे लांसी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. सज्जन हो, संध्याकाळची वेळ होती. लाल महालामध्ये दिवे लागणीची वेळ होती. महालातल्या दासी सगळीकडे समई प्रज्वलित करत होत्या. आणि अशाच वेळी
बघता 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 पश्चिम क्षितिजावरती हळूहळू हळूहळू एक तारा लुकलुकायला लागला होता. आणि असं हे आकाश बघत आपले महाराज बसलेत. आणि हे समोरचं निरभ्र आकाशच जणू महाराजांच्या मनामध्ये आलं. तोंडातून शब्द निघाले, नक्षत्राने फुलले, नक्षत्राने फुलले, आ, आ, नक्षत्राने फुलले, विशाल नभे सुनील सरतारी, स्वराज्य लक्ष्मी ऐसे, स्वराज्य लक्ष्मी ऐसे, शोभावी नित दीप्तिने भुवरी, राम 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 हरे हरे, राम 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 सीतापते, राम 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 रघुत्तमा, राम 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 हरे हरे, राम राम. मी जी काही आत्ता महाराष्ट्रासाठी झुजतोय, झटतोय, ते माझ्या स्वराज्य लक्ष्मीसाठीच. त्या आकाशाकडे बघत बघत अनेक मनामध्ये विचार महाराजांच्या येत आहेत. जवळ असलेल्या दासींना त्यांनी सांगितलं, माँसाहेबांना वार्ता द्या की आम्ही त्यांच्या महालामध्ये जातोय. दासीने वार्ता जाऊन पोचवली आणि तत्क्षणी आपले महाराज माँसाहेबांच्या दालनामध्ये हजर झाले. माँसाहेब विचार करतायत, या क्षणी आपले शिवाजी महाराज, आपले शिवबा इथे कसे काय? मनामध्ये त्यांचा हेतू तरी काय? वेगवेगळे मनात विचार दोघांच्याही मनात येत आहेत. आपल्या शिवबाला पाहिल्यानंतर माँसाहेबांना आनंद झाला. शिवबा, आज इकडे कसे काय येणं केलं? तेच सांगतोय माँसाहेब. साताऱ्याच्या जवळ 60-65 मैलावर पूर्वेच्या दिशेला एक महादेवाचं मंदिर आहे. त्या काळामध्ये सिंघन राजाने ते बांधलं होतं. त्याच्या नावावरून ते शिंगणापूर, आणि आत्ता ते उंच डोंगरावर आहे म्हणून ते आत्ता नावरूपाला आहे, ते म्हणजे शिखर शिंगणापूर. तिथे तुम्ही माझ्यासोबत याल का? हा प्रस्ताव माँसाहेबांसमोर ठेवल्यानंतर माँसाहेबांनी सुद्धा आनंदाने त्याला होकार दिला. जरूर जाऊया. योग्य कोणता तो दिवस पहा, चांगला मुहूर्त बघा, आपण नक्की निघू. शिखर शिंगणापुरी जाऊ दर्शनार्थ, शिखर शिंगणापुरी जाऊ दर्शनार्थ, चरणी ठेवू कुलदैवता कृतार्थ, चरणी ठेवू कुलदैवता कृतार्थ. तेथ असती जागृत भोलेश्वर, तेथ असती जागृत भोलेश्वर, तेथ असती जागृत भोलेश्वर, अधीर झाले मन चरणी ठेवू शीर, अधीर झाले मन चरणी ठेवू शीर. तिथं जागृत भोलेश्वर आहे, त्याचं दर्शन घेऊ. हा हा म्हणता 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 योग्य सुमुहूर्त पाहून स्वतः माँसाहेब जिजाऊ आणि आपले शिवाजी महाराज पुण्यावरून थेट निघाले. बरं, तिथे काही सिद्धता करायला लागणार आहे का? तिथली परिस्थिती काय आहे हे आत्ता आपण सांगू शकत नाही.
बघता 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 घोडदळ, पायदळ, हत्तीदळ, सैन्यदळ सगळं निघालं आणि हा हा म्हणता म्हणता माँसाहेबांची स्वारी आणि आपले शिवाजी महाराज पायथ्याशी येऊन पोहोचले. पायथ्याशी येऊन पोहोचले, पण तयारी कशी केली होती? सजले मेणे सजे पालकी, भवती भवती स्वार आणखी. सजले मेणे सजे पालकी, भवती भवती स्वार आणखी. पुण्यावरून शिंगणापूरला येण्यासाठी जिजामासाहेबांसाठी खास मेणा तयार करण्यात आला होता. त्या मेण्यात बसून स्वतः आपले शिवाजी महाराज घोड्यावर स्वार आहेत आणि या सगळ्या समवेत ते शिखर शिंगणापूरच्या दिशेने निघाले. पुजारी ही पूजेसाठी वाजंत्र्यांची झुंबड मोठी, ताशे ढोलक तापू लागले, सनईचे सूर घुमू लागले. सजले मेणे सजे पालकी, भवती भवती स्वार आणखी. सजले मेणे सजले मेणे सजले मेणे. आणि बघता 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 दर मजल करत करत हे सर्वजण शिंगणापूरच्या पायथ्याशी येऊन पोहोचले. आणि शिंगणापूरच्या पायथ्याशी एवढं मोठं सैन्य आलंय म्हटल्यावर महाराजांची सिद्धता जिजाऊ माँसाहेबांनी पाहिली. अहो केवढी तयारी केली होती. माळाची झाली छावणी, माळाची झाली छावणी, माळाची झाली छावणी, माळाची झाली छावणी. तेरे उभे जणी राहू ट्याकणी, पाले पसरली दूरवर, पाले पसरली दूरवर. आले भेटीला सरदार जी, जी 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 जी, जीर जी जी, जीर जी जी, जीर जी जी. माळाची झाली छावणी. त्या माळाला छावणीचंच रूप आलं. त्या पायथ्यापासून तो डोंगर चढत चढत जिजाऊ माँसाहेब आणि शिवबा त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. त्या महादेवांचं, त्या भोलेश्वराचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन त्या मंदिराच्या समोर असलेला जो विशाल भव्य मंडप होता त्या मंडपामध्ये आसनस्थ झाले. आणि इतक्यात सेवकाने वर्दी दिली. माँसाहेब, तुम्हासी भेटायला एक सरदार आलेत. आत्ता यावेळी कोण आलंय? ओ बजाजी आले. तर बजाजी, बजाजी आलेत असं ऐकलं मात्र आणि जिजाऊ माँसाहेबांच्या समोर सगळा त्यांच्या जीवनाचा इतिहास उभे राहिला. बघायला गेलं तर हे बजाजी शिवबांचे मेहुणेच. पण आधी विजापूरला असताना जुलमाने नाईलाज असतो मुसलमान धर्म स्वीकारायला लागणारे. तिथे गेल्यानंतर त्यांना मुसलमान बनवण्यात आलं. त्यांचं एका मुसलमान स्त्रीशी लग्नही झालं. काही काळ ते तिथंच राहिले. पण काळ पुढे गेला, बादशाहची मर्जी फिरली. बादशाहच्या मर्जीतून उतरलेले बजाजी आता पुन्हा स्वधर्मामध्ये येण्यासाठी झटत होते. आणि आता बादशाहच्या मर्जीतून उतरलेले हे बजाजी स्वग्रामी म्हणजे पलटणला येऊन राहिले. आपल्या पतींनी धर्मांतरण केलंय ही वार्ता त्यांच्या पहिल्या पत्नीने ऐकली. पहिली पत्नी म्हणजे त्यांची सावित्रीबाई. आपल्या पतीच्या धर्मांतराची बातमी ऐकून तिने तिचा देह संपवून घेतला आणि पत्रामध्ये एक मुलगा होता ज्याचं नाव महादजी. हा सगळा जीवनपट जिजाऊ माँसाहेबांच्या समोर उभा राहिला आणि बघता बघता बजाजी आले. ओ माँसाहेब, काय सांगू, या गरीबाला भीक घालाय, गरीबाला क्षमा करा, क्षमा करा. धावत 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 बजाजी माँसाहेबांच्या पायावर अश्रूंनी लोटांगण घालताय.
आमच्याकडून चूक झाली, पण या मुलाला तरी स्वराज्यात घ्या, या मुलाला तरी आपलंसं करा. डोळ्यामध्ये गळगळ गळगळ अश्रू. तुम्ही परत आलात ना, यातच सगळं झालं. आधार देऊन जिजाऊ माँसाहेब बजाजींना उठवताय. बघतात तो काय, शिरी मुसलमानी पागोटे, काली दाढीचे केस खुरटे, पाय घोळ अंगरखा लपेटे, यवन वेश बजाजीचा. तो यवन वेश सगळ्यांनी पाहिला. धीराने जिजाऊ माँसाहेब त्यांना उठवतायत. अहो तुम्ही आलात ना, हेच आमच्यासाठी सगळं आहे. देहाने बाटलो असलो तरी मनाने अजून नाही हो बाटलेला. मला तुमच्या स्वराज्यात घ्याल, मला तुमच्यात आपल्या धर्मामध्ये घ्याल. अहो झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. तुम्ही आलायत ना, यातच सगळं झालं. तुम्ही जो दुसरा धर्म स्वीकारला त्यात तुमची चुकी नाहीये. झालात यवन तुमचा, झालात यवन तुमचा, नवता पुन्हा कधीही, झालात यवन तुमचा, नवता पुन्हा कधीही. ही आमुची परीक्षा, प्रारब्ध वाट पाही, झालात यवन तुमचा. जे आमुचेच आहे, जे आमुचेच आहे, नाही जड आम्हाला, नाही तजड आम्हाला. जे आमुचेच होते त्याच्याच अब्रूचीही, का आज राख होते, झालात यवन तुमचा, नवता पुन्हा कधीही, झालात यवन तुमचा. अहो तुम्ही यवन धर्म स्वीकारलात, पण त्यात तुमचा दोष काही नाही. आम्हाला तुम्हाला आमच्यात घ्यायचंय, मलाही तुमच्यात यायचंय, हे सगळं मला मान्य आहे. पण काय माँसाहेब, पण अडचण धर्माची आहे. तुम्ही काळजी करू नका, यावर आम्ही नक्की तोडगा काढू. म्हणता 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 दिवस संपला, सूर्य अस्ताला गेला. तत्क्षणी महाराजांनी त्याच मंदिराच्या जवळ असणारा एक वडाचा पार होता, त्या पारावर सर्व ब्रह्मवृद्धांना, विद्वान मंडळींना, पंडितांना बोलावलं. सगळ्यांची गर्दी झालेली बघितल्यानंतर महाराजांनी बोलायला सुरुवात केलं. हे बजाजी निंबाळकर, हे माझे मेहुणे, पण नाईलाजास्तव त्यांना मुसलमान धर्म स्वीकारायला लागला. आता ते पुन्हा स्वधर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, स्वराज्यामध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. यावर काहीतरी तोडगा असेल तर जरूर सांगावा. हा प्रस्ताव ऐकला मात्र आणि सगळ्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. सर्व विद्वान मंडळींनी तो फक्त प्रस्ताव ऐकला आणि क्षणार्धात सगळे ब्रह्मवृद्ध, सगळे पंडित, सगळे विद्वान त्या पारावरून निघून गेले. फक्त नरहर शास्त्री मात्र तिथे उभे राहिले. शास्त्रीजी, आता सगळी मुराद तुमच्याच हाती आहे. दुसरा दिवस उजाडला.
पुन्हा त्या मंदिराच्या प्रांगणामध्ये धर्मसभा बोलावण्यात आली. सर्व मंडळी पुन्हा हजर झाली. आपले राजे पुन्हा बोलू लागले. कथिला मनीचा हेतू, कथिला मनीचा हेतू, काल आम्ही तुम्हास गंभीर इच्छुक झालो आता, इच्छुक झालो आता, तो निर्णय ऐकण्यास धीर. राजांचा प्रस्ताव ऐकल्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. विष्णू शास्त्री उभं राहून बोलू लागले. हे धर्माला धरून आहे का? दुसऱ्या धर्मामध्ये गेलेली एक व्यक्ती पुन्हा आपल्या धर्मात घेणं म्हणजे दुसऱ्याच्या गोठ्यात बांधलेली गाय आपल्या गोठ्यात बांधण्यासारखं आहे. हे रूढीला धरून नाही, ही धर्महीनता झाली. जी धर्महीन तत्व आहेत ती बाजूला टाकून तुम्ही हे करणार? विष्णू शास्त्री शांत व्हा, शांत व्हा. निर्णय घ्यायचा आहे पण तो शांततेने घेऊया. ज्या रूढी धर्माला धरून नाहीत, ज्या धर्महीन रूढी आहेत त्या आपण टाकून देऊया. ती तत्व आपण सोडून देऊया. आपला एवढा सनातन वैदिक हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ आहे, तो नक्की काय आहे तो तरी समजून घेऊया. नसे अडकला धर्म आमुचा कधी जीर्ण पोथीत, नसे अडकला धर्म आमुचा कधी जीर्ण पोथीत, व्रतवैकल्ये कर्मकांड ते शुष्क कोरडे गीत, व्रतवैकल्ये कर्मकांड ते शुष्क कोरडे गीत, गाभा आहे अंतःकरणी डोळस श्रद्धेचा, गाभा आहे अंतःकरणी डोळस श्रद्धेचा, निश्रेयस अन अभ्युदयाचा मार्ग आहे साचा, निश्रेयस अन अभ्युदयाचा मार्ग आहे साचा, धर्मरक्षण्या कंबर कसणे आवश्यक हे आज, धर्मरक्षण्या कंबर कसणे आवश्यक हे आज, तरीच तुम्हा रक्षिल तोही नित्य अमोघ इलाज, तरीच तुम्हा रक्षिल तोही नित्य अमोघ इलाज. आपला धर्म मुळात काय आहे ते तरी समजून घेऊया. अहो नरहर शास्त्री, पण हे धर्माला धरून नाही, हे धर्महीन आहे. बरोबर आहे. मला सांगा, या आधी सुद्धा आपल्या धर्मतत्वामध्ये नक्की काय आहे हे सांगण्यासाठी आपल्याकडे अनेक वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळ्या स्मृती आहेत ना. जर का आपला धर्म बंदिस्त असता तर एवढे स्मृती निर्माण झाल्या असत्या का? एवढे ग्रंथ निर्माण झाले असते का? सर्व ऋषींनी त्या त्या काळामध्ये ज्या ज्या काही घटना घडल्या त्या घटनांवर समस्येचं निवारण करण्यासाठी, त्या घटनांवर तोडगा काढण्यासाठी अनेक वेगवेगळे ग्रंथ स्मृती लिहून ठेवले आहेत. त्या काळातलं सोडून द्यावं. मग आत्ताच्या काळात जी धर्मांतरणं होत आहेत, धर्मांतरण म्हणजे काय? या धर्मातून एक व्यक्ती दुसरा धर्म स्वीकारणं. मग आपल्या हिंदू धर्माची सगळी दरवाजे उघडी आहेत की आपल्यातल्याच लोकांनी वेगळा धर्म स्वीकारावा. पण मला सांगा, एखाद्याला परत आपल्या धर्मामध्ये जर का यायचं असेल तर आपण आपल्या धर्माची दारं बंद करायची का? असा प्रश्न नरहर शास्त्रींनी विचारल्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. हे सगळं तुमच्या मनाचं झालं. याला शास्त्राचा आधार काय? शास्त्राचा आधार आम्ही महत्वाचा मानतो. अहो, एखादी व्यक्ती जर का स्वधर्मामध्ये परत येत असेल तर त्याला आधार आहे. आधार आहे
तो देवल स्मृतीचा. पूर्वी देवल नावाचे ऋषी होऊन गेले, त्यांनी याबद्दल विवरण करून ठेवलंय. त्या देवल स्मृतीमध्ये हे ऋषी काय सांगतात, जर का एखाद्याला आपल्या धर्मामध्ये जर का परत यायचं असेल तर त्या व्यक्तीचं शुद्धीकरण करून घ्या, त्या व्यक्तीकडून प्रायश्चित्त करून घ्या. हे वक्तव्य ऐकलं मात्र आणि सगळ्यांचे डोळे उघडले. आणि नरहर शास्त्रींचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये सुद्धा धारणा झाली की आपण जे करतोय ते धर्माला धरूनच करतोय, धर्माचा आधार घेऊनच करतोय. मनामध्ये खात्री पक्की झाली. आता आपल्या बजाजींना आपल्या धर्मामध्ये येण्याची वाट मोकळी करून दिली. झालं, चांगला दिवस ठरवण्यात आला. बजाजींना प्रायश्चित्त देण्यात आलं. दिलेलं प्रायश्चित्त आपल्या बजाजींनी पूर्ण केलं आणि त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलं. आणि शुद्धीकरण पूर्ण झाल्यानंतर मोठ्या डामडौलामध्ये बजाजींना पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेण्यात आलं. जे मुसलमान बजाजी होते आता ते हिंदू स्वराज्याचे एकनिष्ठ सेवक बनले. मंडळी, या धर्मांतरामुळे आजपर्यंत भारताने अनेक दुःख सोसले. या धर्मांतरामुळे भारताचे अनेक मोठं नुकसान बऱ्याचदा झालेलं आहे. आपल्या हिंदू धर्मातून अशी लोक दुसरा धर्म स्वीकारतात, पण पुन्हा जर का काही लोक धर्मामध्ये येण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना पुन्हा आपल्या धर्माचे दरवाजे उघडं करणं हे काम तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. ते शुद्धीकरणाचं काम त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी केलं. त्यामुळे बजाजी निंबाळकर या एकनिष्ठ सेवकाची घर वापसी शांतपणे नीट मोकळ्या खुल्या मार्गाने करवून घेण्यात आली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, या धर्मावरून आपल्या सीमेवर अनेक वाद चालू आहेत. ते वाद जर का थांबवायचे असतील तर मुळात धर्म म्हणजे काय आहे ते समजून घेऊया आणि त्या धर्मासाठी एकत्र येऊया, त्या धर्माचं आचरण करूया. मंडळी, पण या बजाजींना मोठ्या डामडौलाने आता पुण्यामध्ये नेण्यात आलं. शिवाजी महाराज यांची बायको म्हणजे सईबाई मनामध्ये तोवर विचार करत होती, हे दोघच जण शिंगणापूरला गेलेत, मला नाही घेऊन गेले. आणि आपले पतिराज आलेत म्हटल्यावर त्यांना ओवाळण्यासाठी स्वतः सईबाई हजर झाल्या. आनंदाने आपल्या पतिराजांना ओवाळतायत, जिजाऊ मासाहेबांना ओवाळतायत, शिवाजी महाराजांना ओवाळतायत. आणि तुझ्यासाठी मी एक आज अमूल्य गोष्ट आणली. मनामध्ये अनेक विचार निर्माण झाले, कोणती गोष्ट, काय आणलंय? महाराज बाजूला झाले आणि त्यांनी बजाजींना समोर उभं केलं. आपला भाऊ जो दुसऱ्या धर्मामध्ये गेला होता आज तो परत आलाय हे बघितल्यानंतर सईबाईंचे अश्रू अनावर झाले. हीच तर ती अमूल्य भेट मी तुझ्यासाठी आणणार होतो. मंडळी, या धर्मामुळे दुसऱ्या धर्मात गेलेले आपले एकनिष्ठ सेवक आज पुन्हा आपल्या धर्मामध्ये आले. हे फक्त शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली शक्य झालं. आजही अनेक धर्मांतर होत आहेत. लव जिहादची अनेक प्रकरणं तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येत आहेत. मग ही सगळी प्रकरणं जर का आपण विचार केला तर का घडतायत? कारण का या लोकांना मुळात धर्म म्हणजे काय, त्या धर्माचं आचरण करणं म्हणजे काय याच्याच तर सगळ्या संकल्पना स्पष्ट नसतात. त्या संकल्पना स्पष्ट करणं हे तुमच्या आमच्या सर्वांचं काम आहे. आणि त्या संकल्पना स्पष्ट कधी होतील? ह्या कीर्तन विश्वच्या माध्यमातून होतील. असे वेगवेगळे विषय कीर्तन विश्वच्या माध्यमातून आम्ही सर्व कीर्तनकार मंडळी तुमच्या समोर आणतोय. का? त्यातून राष्ट्र जागृती व्हावी, हिंदू धर्म पुन्हा एकजुटीने एक यावा, त्यासाठी करतोय. धर्म हा विषय बोलताना अनेक वेगवेगळे कंगोरे त्याला येतात. स्वराज्य निर्माण करण्यासाठी, धर्म राष्ट्र निर्माण करण्यासाठी, धर्म राज्य निर्माण करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं.
स्वराज्याचे सोनेरी दिवस आता आपल्या हातामध्ये येणार आहेत असं समजलं आणि शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले. बघता बघता संभाजी महाराज निघून गेले आणि आता स्वातंत्र्य आपल्या भारत देशाला मिळणारी अशी वार्ता आहे आणि सुभाषचंद्र बोस आपल्यातून निघून गेले. ताश्कंतचा करार करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री पोहोचले होते, पण तिथंच त्यांचा मृत्यू झाला. अहो मंडळी, आपल्या भारतातला हा हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपल्या भारताचा नेता आज सगळीकडे झटतोय, झगडतोय. आता त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम हे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य श्रोत्यांचं आहे. आणि त्या धर्मासाठी, त्या हिंदू राष्ट्रासाठी एकत्र येऊया, धर्माचं आचरण करूया, हाच आशय संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आज तुम्हा आम्हाला निरूपणामध्ये देत आहेत. धर्म तो नकाळे झाकियले डोळे, धर्म तो नकाळे झाकियले डोळे. तुका म्हणे लांसी माया नाचविते कैसी, तुका म्हणे लांसी माया नाचविते कैसी. धर्म तो नकाळे काय झाकियले डोळे, धर्म तो नकाळे, धर्म तो नकाळे, धर्म तो नकाळे काय झाकियले डोळे, काय झाकियले डोळे, काय झाकियले डोळे. झालेली कीर्तन सेवा मी माझ्या सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करते. या साथीदारांमुळे करू शकले त्यांचीही आभारी आहे. आणि हे आख्यान शिकवणारे चारुदत्त बुवा जोशी यांचीही मनापासून आभारी आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते आपण सर्वांनी मागूया. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईल आवडी याची माझी सर्व दोष. तलगे मुक्ती दर संपदा संत संग देगा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाने. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. आम्ही ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.